हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल युनिक सायन्स क्लासेस। आपण बघत आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर फर्स्टची तयारी करत आहोत। तर पेपर फर्स्टमध्ये आपण मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंग यावर सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघितले आहे। तर बघा, मॅथमॅटिकल अँड लॉजिकल रिझनिंगमध्ये आपण पार्ट 7 मॅथमॅटिकल रिझनिंग यावर सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघत आहोत। तर बघा, प्रश्न क्रमांक आहे 14। या आधीचे प्रश्न आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे। तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14। 12, 9, 24, 80 क्वेश्चन मार्क 48, 36 या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर बघा, इथे 12, 9, 24, 80 12, 9, 24, 80 48 and 36। आता बघा, इथे ऑब्झर्व केलं तर इथे बघा 4चा टेबल आहे, ओके, आणि इथे बघा 3चा टेबल आहे। मग इथे ज्या व्हॅल्यू असणार आहे त्या कसल्या असणार आहे की ज्या अशा व्हॅल्यू असतील की ज्यांना 4ने डिवायडेशन होत आहे। तर बघा, 4ने डिवाइड कशाला होत आहे? 12 ला होत आहे, 14 ला होत आहे, 12 ला होत आहे, 14 ला होत आहे। मीन्स इथे जी व्हॅल्यू असेल तिला पण 4ने डिवाइड व्हायला पाहिजे आणि इथे 48 लाही पण 4ने डिवाइड होत आहे। मग 36 बघा, 36 येत आहे का? येत आहे। 36 ला 4ने डिवाइड होत आहे, ओके। मग आता इथे बघा 3ने डिवाइड होत आहे। 3 3 जा 9, 3 6 जा 80 आणि 3 9 जा 27। मग इथं काय होत आहे? 27 व्हॅल्यू येते। मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक अ 36 and 27। तर बघा, आपण काय लॉजिक लावलेलं आहे इथं? तर 12, 9, 24, 28, 80 48 and 36 दिलेले आहे आणि आपल्याला मध्ये जे क्वेश्चन मार्क आहे तेथील व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। आता बघा, इथे 4ने डिवाइड होत आहे, इथे पण 4ने होत आहे। मग इथे जी व्हॅल्यू असणार आहे तिलाही 4ने डिवाइड व्हायला पाहिजे, इथं पण 4ने डिवाइड होते, ओके। अशी व्हॅल्यू कोणती आहे पर्यायांमध्ये? 36 आहे, त्यांना 4ने डिवाइड होत आहे। मग 36 इथली व्हॅल्यू करेक्ट आहे। बट नेक्स्ट आहे ते 9, 80 क्वेश्चन मार्क आणि 36 यांना कशाने डिवाइड होत आहे? 3ने डिवाइड होत आहे। तर बघा, इथे जी व्हॅल्यू अशी पाहिजे का तिला 3ने डिवाइड झाले पाहिजे। मग ती व्हॅल्यू किती आहे? 27। बघा, मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक अ 36 and 27। तर अशा पद्धतीने आपल्याला लॉजिक लावून एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे। तर पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15। 7, 3, 9, 6, 11 क्वेश्चन मार्क 12, 15 या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल? बघा, 7, 3, 9, 6, 11 क्वेश्चन मार्क 12 and 15। आता बघा, 7, 9, 11 क्वेश्चन मार्क and 50 हे ऑड नंबर आहे। हे काय आहे? ऑड नंबर आहे। आता बघा, इथे 3, 6 क्वेश्चन मार्क and 12चा टेबल, सॉरी 3चा टेबल होत आहे। 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12। मग इथं काय होत आहे? 9 येतो आहे। मग इथं काय आहे? 7, 9, 2, मग इथं काय येईल? 30 आणि इथं 50, 2 2चा गॅप आहे। ऑड नंबर म्हणा और 2 2चा, 7 आणि 9 मध्ये 2चा गॅप आहे, 9 आणि 11 मध्ये 2चा गॅप आहे। 11 आणि जी व्हॅल्यू असेल तिच्यामध्ये कितीचा गॅप पाहिजे? 2चा, म्हणजे 30 and 30 आणि 50 मध्ये 2चा गॅप आहे। मग इथे काय असणार आहे? हा 3चा टेबल होतो आहे आणि इथे जो 7, 9, 11, 13, 15 आहे इथं 2चा गॅप आहे। मग आन्सर काय येईल? पर्याय क्रमांक क 9 and 30। बघा, पुढील प्रश्न क्रमांक 16। 15, 33,
80, 93 and 89 या संख्येमालिकेतील विसंगत संख्या ओळखा. आता बघा 15ला 3 ने डिवाइड होत आहे 33ला होत आहे 80ला होत आहे 93ला होत आहे 89ला 3 ने डिवाइड होत आहे का नाही. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ड 89. प्रश्न क्रमांक 17. 18, 36, 54, 71, 90 यातील विसंगत संख्या कोणती? आता बघा 80ला 2 ने डिवाइड होत आहे 36ला पण होत आहे 54ला बी होत आहे 90ला बी होत आहे पण 71ला होत आहे का नाही, कारण ती ऑड टर्म आहे. मग आन्सर काय येईल? पर्याय क्रमांक अ 71. का तर ती ऑड आहे, ऑड नंबर आहे. बघा प्रश्न क्रमांक 18. पुढील मालिका पूर्ण करा. 23, 74, 47, 71 and 95. आता बघा 23 आणि 74मध्ये 24चा गॅप आहे. इथं 74, 47 and 71मध्ये पण 24चा गॅप आहे. 71 and 95मध्ये 24चा गॅप आहे. म्हणजे पुढील जी व्हॅल्यू असेल तिच्यामध्ये कितीचा गॅप पाहिजे आपल्याला? 24चाच गॅप पाहिजे. मग अशी कोणती संख्या आहे? तर बघा आपण एक एक संख्या पुट करून बघू. 95 and 119 मध्ये कितीचा गॅप आहे? तर 24चाच गॅप आहे. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक अ 119. प्रश्न क्रमांक 20. मालिका पूर्ण करा. 38, 55, 82, 190. आता बघा 38 and 55मध्ये कितीचा गॅप आहे? 17चा. 55 आणि 82मध्ये 27चा. 82 and 119मध्ये कितीचा गॅप आहे? 37चा. बरोबर. मीन्स पुढे अशी व्हॅल्यू असेल की त्या व्हॅल्यूमध्ये आणि 190मध्ये कितीचा गॅप पाहिजे? 74. कारण बघा 17, 27, 37, 47 ऑब्वियसली ना. मग पुढची जी व्हॅल्यू असेल त्याच्यात आता बघा 74मध्ये कितीचा गॅप असेल? तर आन्सर येईल पर्याय क्रमांक ड 166. 166. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न बघायचा आहे आणि त्या प्रश्नामध्ये कितीचा गॅप आहे किंवा ऑड नंबर आहे इवन नंबर आहे ते शोधून आपल्याला उत्तर काढायचे आहे. तर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ड 166. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 20. 3, 6, 9, 12 क्वेश्चन मार्क या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय होईल? आता बघा बेसिक आहे. इथे 3चा टेबल आहे. 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15. मग आन्सर काय येईल? पर्याय क्रमांक क 15. आता बघा आपल्याला रिकाम्या जागी अंक भरायचा आहे. आता बघा 4 8 1 7 -4 2 3 8. तर यामध्ये एक हिंट देते. जी आडव्या आणि उभ्या रेषांची बेरीज आहे ती कशी यायला पाहिजे? समान यायला पाहिजे. ती जर समान आली तर जो अंक आहे तो अंक आपल्याला ओळखायला सोपा जाईल. तर बघा 4 7 2 टोटल किती होती? 13. 1 8 1 4 8 टोटल किती आहे? 30. ही झाली उभ्या रेषांची लाईन. तर आडव्या रेषांची बघा 4 8 1 30, 2 3 8 30. बरोबर. म्हणजे इथे अशी व्हॅल्यू असेल का त्या व्हॅल्यूची संख्या या दोघांमध्ये ॲड केल्यावर आन्सर काय आला पाहिजे? 30. आता बघा 7 + 4 11. बरोबर. मग 11 आहे. मग आपल्याला किती 30 येण्यासाठी किती पाहिजे? 2. मग पर्याय क्रमांक काय येईल? अ काय असेल इथं? 2. अशा पद्धतीने पहिले आडव्या आणि उभ्या ओळींची बेरीज करायची. ती बेरीज समान असते आणि जी रिकामी जागा आहे तिथे त्या ओळीचीही बेरीज तितकीच आली पाहिजे. तर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक अ 2. तर अशा प्रकारचे मॅथमॅटिकल रिझनिंगवर अजून काही प्रश्न बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत.